सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। डॉक्टर संपदा मुंडे यांनी त्यांच्यावर अन्याय होत असल्याची तक्रार अनेकदा वरिष्ठांकडे केली होती। माझ्यावरील अन्याय नाही थांबला तर मी आत्महत्या करेन अशी देखील त्यांनी तक्रार दिली होती। वैद्यकीय तपासणी संदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्यावर चौकशी सुरू होती। त्यामुळे पोलीस आणि आरोग्य विभागाच्या वादात अडकलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी गुरुवार रात्री फलटणमधील एका नामांकित हॉटेलवर गळफास घेऊन आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं। डॉक्टर संपदा मुंडे त्यांचा छळ करणाऱ्या पोलीस आणि आरोग्य विभागावर कठोर कारवाई करण्याची जिल्ह्यातून मागणी होती। कुठलाही पुरावा तिथला नष्ट होऊ नये, ते सगळे पुरावे हातात यावेत या दृष्टीने पहिली कारवाई, पहिलं प्राधान्य त्याला आपण या ठिकाणी दिलेलं आहे। आणि मी एसपीना स्वतः सांगितले की तुम्ही पहिल्यांदा जे कोणाची नाव आहेत त्यांना पहिल्यांदा ताब्यात घ्या, अटक सत्र पहिलं सुरू करा। त्यामुळे आता पोलीस सुद्धा त्याच कामामध्ये आहेत। त्यांना कोणी ज्याचं कोणाचं नाव आलं असेल त्याचा निश्चितपणे त्याच्यावरती गुन्हा तर दाखल आपण केलेलंच आहे, पण त्याला अटक देखील करण्याची प्रक्रिया सुरू करू। सगळे पुरावे ताब्यात घेऊ जेणेकरून म्हणजे पुराव्यामध्ये कुठं छेडछाडी होणार नाही आणि कठोर कारवाई त्या नराधमाला होईल या दृष्टीनं सगळ्या सूचना मी दिलेल्या आहेत।